पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलाच्या प्रवेशासाठी इंटरनॅशनल, ग्लोबल किंवा युनिव्हर्सल नाव असलेल्या शाळा शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी. शाळांच्या नावातून होणारी पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी राज्य शिक्षण विभागाने आता मोठा निर्णय घेतला आहे. नक्की काय आहेत हे नवे नियम? पाहूया सविस्तर. राज्य शिक्षण मंडळाशी म्हणजे स्टेट बोर्डशी संलग्न असूनही अनेक शाळा आपल्या नावापुढे इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड किंवा युरो असे शब्द लावून पालकांना भुलवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे पालक संभ्रमात पडतात की ही शाळा खरंच आंतरराष्ट्रीय बोर्डाची आहे का? हा संभ्रम दूर करण्यासाठी राज्य सरकारने आता अशा नावांच्या वापरावर कठोर बंदी घातली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या नवीन आदेशानुसार आता कोणत्याही संस्थेला आपल्या नावापुढे कॉन्व्हेंट लावता येणार नाही. फक्त ख्रिस्ती धर्मसंघ किंवा ख्रिश्चन नन समुदायाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांनाच कॉन्व्हेंट हे नाव वापरता येईल. तसेच ज्या शाळांना अधिकृतरित्या सैनिक शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे त्यांनाच हा शब्द वापरता येईल. ट्रस्ट किंवा खासगी कंपन्या आता या नावांचा वापर करून पालकांची दिशाभूल करू शकणार नाहीत. ज्या शाळा खरंच IB म्हणजेच कॅम्ब्रिज किंवा IGCSE सारख्या आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न आहेत किंवा तसा प्रस्ताव दिला आहे, त्यांनाच इंटरनॅशनल हा शब्द वापरण्याची परवानगी आहे. तसेच शाळा स्थापन करताना ज्या मंडळाची, उदाहरणार्थ CBSE किंवा स्टेट बोर्ड मान्यता आहे, त्याच मंडळाचा उल्लेख शाळेच्या नावात करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने या संदर्भात अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR जारी केला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. म्हणजेच जुन्या शाळांना यातून सवलत असू शकते, पण यापुढे नव्याने स्थापन होणाऱ्या प्रत्येक शाळेला हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. स्वयंअर्थ साहित्य तत्वावरील नवीन शाळांच्या प्रस्तावांची आता याच निकषावर तपासणी केली जाईल. तर पालकांनो, आता डोळे झाकून फक्त नावावर जाऊ नका, तर शाळेची अधिकृत मान्यता आणि बोर्डाचे कागदपत्रे तपासूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.